दिसायला हरकत नाही, आता तर दिसणारच पाहिजेत. दिसत आहेत. हिला बोरं भेटले. हे बोरं खाते. गोड असणार बघा, खाऊन गोड असणार. मस्त. त्याने काटाच मदत. मी पण घाबरलो. तर मंडळी, सगळ्यांचं चांदोस्कर व्लॉगमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. मागच्या वातावरणातून तुम्हाला कळतं आहे की मी मुंबईमध्ये नाही आहे, बाहेर आहे. मी आत्ता आलो आहे अलिबागमध्ये आणि इथे एक सलूनमध्ये आलो होतो दाढी मिशी करायला. तर एवढा अप्रतिम प्रकार होता तो की त्याने सुरुवातीला चेहऱ्यावरती फेसपॅक लावला. तुम्हाला फोटो टाकणार आहे मी फोटो त्याचा. चेहऱ्यावरती फेसपॅक लावला, त्याच्यानंतर त्याने मग दाढी केली, त्याच्यानंतर पुन्हा चेहऱ्यावरती फेसपॅक लावला. हे आहेत ते सलूनवाले. मस्त काम, वेगळा काहीतरी प्रकार वाटला मला. आणि नंतर मग त्यांना म्हटलं की एक काम करा, पूर्णच हे करा, फेसपॅक करा, जेणेकरून असं नको व्हायला की ना तो वरची स्किन वेगळी वाटायची, माझी खालची स्किन वेगळी पाहिजे. पण ते म्हणाले की नाही पूर्ण चेहऱ्याला लावतात. विक्की बाबू म्हणून आहोत, त्यांचं नाव आहे विक्की बाबू. खूप चांगलं काम करतात. आता आपण चाललो आहोत मिष्टीच्या गावी आलो आहोत. असं अचानक भयानक ठरलं आणि आलो. आणि बघा त्या सलूनवाल्याकडे जाण्यासाठी ही वाट बघा कुठली आहे. पावसाळ्यात मला वाटतं हे भरत असेल मजबूत. तर आपण चाललो. या पाण्यातून जायचं आहे आपल्याला, थंड पाण्यातून. मासे दिसतील का माहीत नाही तुम्हाला. जे आपले वाळात वगैरे मासे असतात ते आहे त्याच्यामध्ये. खूप आहेत, खूप म्हणजे एवढे आहेत की म्हणजे तुम्हाला दिसतील की माहीत नाही. दिसायला हरकत नाही, आता तर दिसणारच पाहिजेत. दिसत आहेत. ठीक आहे, पळत आहेत. कसं नाही तसं. आणि आता आपण आलो आहोत मिष्टीच्या गावाकडे आलो आहोत. ही वाट नाही ॲक्च्युली, ही पाठची साईड आहे. मेन एंट्रन्स जो आहे तो तिकडून पुढून आहे मेन एंट्रन्स. ही जी बॅक साईडने जाऊन आपण गावातली एका सलूनमध्ये गेलो होतो. कारण त्यांचं जे मेन रोडचं सलून होतं ते बंद होतं आणि तो बोलला की दुपारी उघडणार म्हणून आपण तिथे शॉर्टकट म्हणून गेलो होतो. आणि बघा आपण आता पोचलो आहोत मिष्टीच्या गावी. हे मिष्टीचं घर, ही माझी गाडी, हे मिष्टीचं घर आहे. माझ्यावर भुंकते सारखी, तिला मी आवडत नाही, माझ्या सतत भुंकत असते. हे ती मला चावायचं बघते, तिची जबाबदारी माझ्यावर दिली आहे, मी हिला घेऊन चाललोय. वाव, मस्त गाव आहे बघा, मस्त वाडा वाटतंय. वातावरण पण छान आहे. हो क्या बात आहे. तिला अजून माहीत नाही मी तिला घेऊन आलोय. कदाचित तिला कळालं असेल, कारण मिस्त्रीच्या हातातून मी अलगद तो पट्टा काढून घेतला होता. बघा आता एक एकेला सगळ्यांना भेटत येते ती. फील बघा. बघते ती कधी येते म्हणून, बिचारीची वाट बघते. अरे मुझे किसके साथ भेज दिया रे. चल पुढे चल सुमे. बघा तिची वाट बघते. आणि आता आपण आलो आहोत, कुठे चाललो? असंच राऊंड मारायला चाललोय गावामध्ये.
गावाला शेत आहे. हे शेत आहे, सॉरी. झाडं बघू शकता, नारळाची झाडं आहेत, जास्वंदाची फुलं आहेत. ही पूर्ण वाडी आहे. ही पूर्ण वाडी आहे. तिकडे पलीकडे डोंगर आहे. भात कापला आता. हे यांचं शेत आहे या साईडला, म्हणजे यांचं म्हणजे आजोबांचं. आजोबांचं शेत आहे त्यांचं. आणि हे आता कटिंग झालेली आहे, भात कापलेलं आहे. हे गवताची पेंट वगैरे सगळं ठेवलेलं आहे. शेताकडची जागा आहे. बाई मी आवाज दिला की भुंकते ती माझ्यावर. ओ शी, ही प्रॉपर नारळाची प्रॉपर बाग आहे. किती नारळ आहेत, भरपूर नारळ आहेत. जिकडे तिकडे दिसतात ते फक्त नारळच नारळ आहेत. छोटे नारळ, मोठे नारळ, केळी पण आहेत. केळीची जस्ट एक सुरुवात झालेली आहे. ही बघा, दिसतंय का तुम्हाला? केळी आहे. बघते कोण? हा, हे बघा केळी. खाल्लं तुम्ही केळफूल? याची भाजी करतात ना, खालचं खालचं. माहिती आहे? याची भाजी करतात. केळफूल बोलतात ना याला. हो केळफूल. नाही खाल्ली, पण मला आठवत नाही. खाल्ली पण असेल, पण शक्यतो नाही खाल्ली. अरे भाई कितना निशाने छोडेगा बे. सगळीकडे असं पूर्ण सगळं ओपन आहे. पावसाचं पूर्ण नीट चालता येत नाही वर जर बघितलं तर, कारण खाली बॅलन्स करणार नाही काहीच. वाव, बोरं. आता बोरं खाणार आम्ही. हे आहेत का बघायला बघते. हे बघा, हे झाड आहे ते बोराचं आहे. हिला बोरं भेटले. हे बोरं खाते. शेतातली ताजी पडलेली बोरं. हा बघा. नाही नको मला, मला नाही आवडत. आता नको. खाऊ शकतो मी. हा ना. हे एक बोर आहे. कुठे गेलं? हा, हे एक बोर आहे. खूप छान आहे. आत भरपूर असतात. आतमध्ये भरपूर दिसतात, पण ते नाही कंपाऊंड म्हणजे भरपूरच आहेत आतमध्ये. आणि वर सुद्धा आहेत तेवढीच. जेवढी आत आहेत तेवढी वर सुद्धा आहेत. आणि आता आम्ही आलो चिंचाच्या झाडाकडे. हे बघा, हे चिंचाचं झाड आहे. बरीचशी चिंच लागलेली आहेत त्याला. हे बघा, चिंचच, पण तुम्हाला चिंचच दिसणारच नाही. चिंच खाता तुम्ही चिंच? हा मा, चिंच खाणार मी. पडलेली खाणार, खराब आहे ती. चांगली आहे, सुकलेली आहे. गोड असणार बघा खाऊन. गोड असणार. मस्त, क्या बात आहे. शिट, पाडला ना त्याने पहिली. झालं आता कुणाला घ्या. ती पण पाडशील. घ्या आता तुम्ही खावा. मोबाईल पण हातात, सगळं हातात कसं होणार. थांबा, खिशात ठेवते. तर ही चिंच आहे. थोडी चावून बघा गोड आहे की काय. नाही बट आहे, मला सांगते गोड आहे म्हणून. मला असं वाटलं असेल. हा, ही वेगळी चिंच आहेत. ही जर चिंच तुम्ही खाल्लीत खाल्ली तर हात जरी लावला. छल्लीत नाही, हा नुसता हात जरी लावलात तरी मग तुमच्या चिंचोकाचे काय वार निघतील. नुसते खाजवत राहील बस. हिला खाजखुजली बोलतात. खाजखुजली. बघा मंडळी, काटा कसला काढा दिसला. ते. काढू, हो. भेटत नाही तो. आई गं. ओ शट, एवढं कसं काय तुम्ही गेले काट्यामध्ये? तो रस्त्यात होता आणि तो माझ्या पायामुळे आहे ना रक्त आलेलं आहे. थेंब रक्त आलेले. चला बँडेज लावूया. अरे तो काय झालं माहितीये, तो रस्त्यात होता आणि माझ्या दुसऱ्या पायाने तो फटकन असं लागलाच मला तरी. तुम्हाला काय बोललीस? पाला ना काटा. मधूनच चालत होतो, पण त्याने काटाच मध्ये
घाबरली आवाज. मी पण घाबरलो. दे तिला. हा जो काय रिक्षाचा काही कसला तरी आवाज आहे. आम्ही घाबरलो दोघं पण. दोघांचा स्वभाव घाणेरडा तोच आहे. तर मंडळी त्यानंतर आम्ही गेलो घरी. पण तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन नक्की येईल. तोपर्यंत बाय बाय.